रोजच्यासारखी मी सकाळी लवकर उठायचे. असं नव्हतं की मी कामाला किंवा मेहनतीला घाबरायचे. पण मी आता असं रोजच्या कामाला कंटाळले होते. मला आता थोडा आराम पाहिजे होता. कारण मागच्या 5 वर्षापासून मी हेच करत होते आणि माझा तो रोजचा रुटीन झाला होता. त्यात जरासुद्धा फरक पडलेला नव्हता. सकाळी उठून नाश्ता बनवायचा, त्यानंतर घराची साफसफाई आणि मग नवऱ्यासोबत शेतात जाणं. पुन्हा तिथून माघारी आल्यावर घरात जेवण बनवायचं आणि घरातली बाकीची सगळी कामं करायची. माझ्याशिवाय घरात दुसरी कोणी महिला नव्हती मला मदत करायला, त्यामुळे सगळी कामं मलाच करायला लागायची. त्यासोबत शेतात जाणं, तिथली कामं करणं ही माझी कामं होती आणि त्यामुळे मी आता थकले होते. मी सकाळी जेव्हा घरातून बाहेर पडायची तेव्हा आमच्या गावातील तसेच बाजूच्या महिला माझ्या दीराकडे मसाज करायला यायच्या आणि संध्याकाळपर्यंत त्यांचं येणं जाणं चालूच असायचं. कारण माझा दीर घरीच असायचा आणि त्याच्या या कामामुळे चांगले पैसे पण मिळायचे. तो शिकला सवरलेला होता, त्यामुळे तो शेतात काम करायचा नाही आणि त्यामुळेच मग मला माझ्या नवऱ्याला मदत करायला शेतात जावं लागायचं. आमच्या गावात अशी रीतच होती की बायकोला नवऱ्यासोबत शेतात कामाला जायला लागायचं. नवऱ्याला मदत करता करता मी पूर्णपणे थकून जायची. कधी कधी मनात यायचं की माझ्या दीराकडून मालिश करून घ्यावी, पण लाजेमुळे आणि लोक काय म्हणतील या विचाराने मी ती करत नव्हते. माझा दीर चांगला होता. तो कधी कुणाशी कारण नसताना बोलत नसायचा. त्यात आमच्या इथं अशी रीतच होती की दीरासोबत जास्त बोलायचं नाही. माझ्या नवऱ्याने मला आधीच सांगितलं होतं की आमच्या इथे महिलांनी पुरुषांशी जास्त बोलायचं नाही. मी पण त्यांच्याशी जास्त बोलत नव्हते. आवश्यक असेल तरच बोलत होते. मी त्यांच्या खोलीत गुपचूप जेवण ठेवून यायची. कधी कधी त्याचा मूड चांगला असेल तर तो आमच्या नवरा बायकोसोबत जेवायचा, नाहीतर शक्यतो तो त्याच्या खोलीतच असायचा. त्याच्या खोलीला लागूनच त्याने अजून एक खोली बनवली होती ज्यात तो त्याचं काम करायचा. कधी कधी मला माझ्या धीरांचं वागणं कळायचंच नाही, कारण तसा तर तो खूप शांत आणि अबोल असायचा. मग मी विचार करायचे की हा असलं काम कसं करतो. बायकांना मशाज देताना त्याला लाज कशी वाटत नाही. मला तर विचार केला तरी लाज वाटत होती. हीच गोष्ट जेव्हा मी माझ्या नवऱ्याला सांगितली तेव्हा तो हसत म्हणाला, त्यात काय एवढं, ते तर त्याचं काम आहे आणि काम करायला लाजून कसं चालेल. लाजला तर मग तो खाईल काय. त्यांचं बोलणं ऐकून मी गप्प बसले. कधी कधी काम जास्त झाल्यावर मला सुद्धा खूप वाटायचं की माझं पण शरीर कुणीतरी चोळून द्यावं, तेवढंच मला पण बरं वाटेल. पण ही मनातली गोष्ट मी कधी कुणाला सांगू शकत नव्हते. माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली आणि माझी सासू देवाघरी गेली. त्यानंतर घराची सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. त्या असताना मला जरासुद्धा सुखात आराम मिळाला नाही. ती 2 वर्ष मी कशी काढली माझी मलाच माहीत. माझी सासू कायम माझ्यावर लक्ष ठेवून असायची. मी कुठे जाते, काय करते, सगळीकडे त्यांची माझ्यावर नजर असायची. या सगळ्या गोष्टीला मी खूप वैतागले होते. लग्नानंतर 1 वर्षात मला मूल नाही झालं म्हणून मग त्यांनी मला टोमणे मारायला सुरुवात केली. त्यावेळी मी त्यावर खूप रडायचे आणि देवाला प्रार्थना करायचे की लवकरात लवकर माझ्या पदरात एक मूल घाल, की ज्यामुळे माझ्या सासूच्या टोमण्यातून माझी सुटका तरी होईल. पण माझ्या नशिबात अजून पण मूलबाळ नव्हतं. मग अचानक माझी सासू आजारी पडू लागली. बऱ्याच डॉक्टरांचा इलाज केला पण काही उपयोग झाला नाही. तिचा आजार वाढतच गेला. तिची दोन्ही मुलं तिच्यावर खूप प्रेम करायची. त्यांना वडील नव्हते, त्यामुळे त्यांच्या आईनेच त्यांना आई आणि वडिलांची माया देऊन मोठं केलं होतं. माझ्या सासूचा स्वभाव खूप तापट होता. त्यांच्या आईवडिलांनी त्यांचं दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला, पण त्यांनी त्यांच्या मुलांसाठी दुसरं लग्न केलं नाही. त्यांनी सगळं आयुष्य त्यांच्या मुलांसाठी खर्च केलं आणि यामुळेच त्यांची दोन्ही मुलं त्यांची खूप काळजी घ्यायची. आईचा हुकूम म्हणजे त्या दोघांसाठी शेवटची आज्ञा असायची. माझ्या सासूचा आजारपणात तिची दोन्ही मुलं तिच्या खाटीजवळच बसून होती आणि त्यांनी तिच्या इलाजावर भरपूर पैसे खर्च केले, पण एवढं करून देखील ती वाचू शकली नाही. आता कुठे मला मोकळा श्वास घ्यायला मिळाला की लगेच घरची सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर येऊन पडली. घरातलं काम करून मला नवऱ्यासोबत शेतातली कामं पण करायला लागायची. माझ्या सासूच्या आजारपणात माझ्या नवऱ्यावर आणि दिरावर खूप कर्ज झालं होतं, त्यामुळे आमची अवस्था खूप बिकट झाली होती. आम्ही तिघे पण आमच्या परीने जास्तीत जास्त काम करत होतो की जेणेकरून लवकरात लवकर या कर्जातून मोकळं होऊ. आता जेव्हा मी कामासाठी माझ्या नवऱ्यासोबत शेतात जायला लागले
तशी आमच्या घरी बायकांची गर्दी वाढू लागली. प्रत्येक वयाची बाई मुलगी माझ्या दिराकडे यायची. मी आजपर्यंत कधीच कुणाकडून माझ्या दिराविषयी चुकीचं ऐकलं नव्हतं. सगळ्यांना त्याचा शांत स्वभाव माहीत होता. पण एक दिवस मात्र खूप विचित्र घटना घडली. त्या दिवशी मी दुपारचं जेवण बनवायला शेतातून घरी आले. तेव्हा आमच्या बाजूची मुलगी गीताला मी माझ्या दिराच्या खोलीतून रडत बाहेर येताना बघितलं. ते दृश्य बघून मला धक्काच बसला. लग्नाच्या एवढ्या वर्षात मी कधीच असं बघितलं नव्हतं. कारण माझ्या दिराचा स्वभाव सगळ्यांनाच माहीत होता. त्याच्याकडून आजपर्यंत कोणाला कसलाच त्रास नव्हता. मग ती मुलगी तिथून रडत का गेली हे बघून मला प्रश्न पडला. त्यानंतर मी घरात आले आणि माझ्या कामात मी ते सगळे विसरून गेले. काही दिवसांनी मी शेतातून घरी येत असताना गीता तिच्या दारात उभी होती. मला बघून तिने इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली. मी तिच्या होला हो देत लवकरात लवकर घरी यायच्या भानगडीत होते. कारण मला अजून जेवण बनवायचं होतं आणि पुन्हा शेतात जाऊन माझ्या नवऱ्याला जेवण द्यायचं पण होतं. पण गीताच्या गप्पा काही कमी होतच नव्हत्या. पण अचानक तिच्या तोंडून ते बोलणं ऐकून मला धक्काच बसला. ती माझ्या दिराबद्दल बोलू लागली की माझ्या दिराने तिच्यासोबत चांगलं नाही केलं. मी तिला खूप विचारण्याचा प्रयत्न केला की नक्की माझ्या दिराने तिच्यासोबत काय केलं, पण तिनं सांगितलंच नाही. एवढं बोलून झाल्यावर ती तिच्या घरात निघून गेली. मी मात्र तिचा विचार करत घरी आले. मी विचार करत होते की नक्की काय झालं होतं. त्या दिवशी ती मुलगी आमच्या घरातून रडत का गेली असेल. ती मुलगी आमच्या इथली थोडी बदनाम होती. म्हणजे लोक तिच्याबद्दल काही चांगलं बोलत नव्हते. माझा नवरा पण तिच्याबद्दल मला सांगत होता की तिच्यामुळेच आमच्या आजूबाजूचं वातावरण खराब होत होतं. पण मला माहीत नव्हतं की नक्की काय कारण आहे की सगळेजण त्या मुलीबद्दल वाईटच बोलत होते. मला आजूबाजूंच्या बायकात बसायला आणि गप्पा मारायला वेळच मिळत नव्हता. त्यामुळे तिच्याबद्दल काहीतरी मसालेदार बातमी समजली असती. मी माझ्या नवऱ्याशी या विषयावर बोलणारच होते. पण संध्याकाळी ते घरी आल्यावर मी माझ्या कामाच्या गावगाड्या सगळे विसरूनच गेले. असेच काही दिवस निघून गेले. त्या दिवशी आम्ही दोघे नवरा बायको शेतात काम करत होतो. तेवढ्यात आमच्या शेजारचा एक जण धावत आमच्या जवळ आला आणि आम्हाला सांगितलं की लवकरात लवकर घरी चला. हे ऐकून आम्ही दोघं शॉक झालो की घरी काय झालं असेल काय माहीत. आम्ही दोघं घाई गडबडीत घरी आलो. बघितलं तर आमच्या अंगणात बऱ्याच बायकांची गर्दी झाली होती. तिथे बऱ्याच बायका आणि पुरुषांची गर्दी झाली होती आणि ते सगळेजण जोरजोरात काहीतरी बोलत होते. आम्ही दोघं जेव्हा घरात पोचलो तेव्हा समोरचं दृश्य बघून हादरलोच. समोर माझा दीर आमच्याकडेच तोंड करून खाली मान घालून गप्प उभा होता. त्याच्याकडे बघून वाटत होतं की त्याचं नक्कीच कुणासोबत तरी भांडण झालं आहे. तिथेच जमा झालेल्या बायकांनी सांगितलं की माझ्या दिराने शेजारच्या त्या मुलीच्या गीताच्या इज्जतीवर हात घालण्याचा प्रयत्न केला होता. तिथेच एका बाजूला गीता खाली मान घालून उभी होती. तिचे कपडे फाटले होते आणि ती हुंदके देऊन देऊन रडत होती. तिची ती अवस्था बघून मला वाईट वाटलं. मग माझी नजर दिराकडे गेली तर तो खाली मान घालून शांत उभा होता. त्याच्या चेहऱ्याकडे बघून सगळं काही स्पष्ट होत होतं. गीताच्या आईवडिलांचं म्हणणं होतं की माझ्या दिराला त्यांच्या मुलीसोबत लग्न करावं लागेल. हे सगळं ऐकताच माझ्या नवऱ्याला राग आला आणि तो ओरडत म्हणाला, हे सगळं अशक्य आहे. माझा भाऊ असं करू शकत नाही. गावातले बाकीचे लोक पण माझ्या नवऱ्याची साथ देऊ लागले कारण त्यांना माझ्या दिराचा स्वभाव माहीत होता आणि त्यात गीताचा पराक्रम तर अख्ख्या गावाला माहीत होता. पण मग प्रश्न असा होता की गीता हे सगळं का करेल. पण तिच्या आईवडिलांचा एकच ठेका होता, तो म्हणजे माझ्या दिराला त्यांच्या मुलीसोबत लग्न करावं लागेल. मग गावातल्या जुन्या जाणत्या लोकांनी मध्यस्थी केली आणि ते प्रकरण मिटवलं. या सगळ्या प्रकरणात माझ्या दिराच्या चारित्र्यावर एक काळा डाग लागला. आता त्याच्याकडे कोणीच येत नव्हतं. तो पूर्ण दिवस त्याच्या खोलीत शांतपणे बसून असायचा. तो पहिलेच कमी बोलायचा, पण आता तर त्याने सगळंच बोलणं बंद केलं होतं. त्याची ती अवस्था बघून मला त्याच्यावर दया येऊ लागली. माझं मन आता हे मानायला तयारच नव्हतं की माझा दीर असं काही करू शकतो. माझ्या नवऱ्याने त्याला त्यांच्यासोबत शेतात नेण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्याने स्पष्ट नकार दिला. मग त्यांनी एका मित्राच्या मदतीने त्याला शहरात एका ठिकाणी काम मिळवून दिलं. आता माझा दीर शहरातच एक खोली भाड्याने घेऊन तिथे राहू लागला. आता आम्ही नवरा बायको दोघीच घरी राहिलो होतो.
मला माझ्या धीराची खूप आठवण यायची आणि त्याची कमतरता भासायची. माझा नवरा पण त्याच्यासाठी उदास राहू लागला होता. मी विचार करायचे की कुठलीही मुलगी अगदी कशी जरी असली तरी ती अशा पद्धतीने तिची इज्जत अब्रू चार चौघात काढून घेणार नाही. तर दुसरीकडे मला माझ्या धीरावर सुद्धा पूर्ण विश्वास होता. मी इतक्या वर्षात कधीच त्याच्यात कुठलाच अवगुण बघितला नव्हता. त्यामुळं हे सगळं का आणि कसं झालं हे काही मला समजत नव्हतं. असेच दिवस पुढे सरकत गेले. एक दिवस मला ती आनंदाची बातमी समजली जी ऐकण्यासाठी मी इतकी वर्ष आसुसले होते. आता माझ्या नवऱ्याने मला शेतात येण्यास मनाई केली होती आणि त्यांनी त्यांच्यासोबत शेतात काम करायला एक गडी ठेवला होता. मी आता खूप आनंदात होते. माझ्या नवऱ्याने मला जास्तीत जास्त आराम करायला सांगितला होता. त्यांना पण माझा एवढाच आनंद झाला होता, कारण आम्ही दोघांनी बरीच वर्ष याची वाट बघितली होती. एक दिवशी माझा दीर बऱ्याच दिवसांनी सुट्टीवर आला होता. मला भेटला आणि तो त्याच्या खोलीत आराम करायला गेला. माझा नवरा आता जास्तीत जास्त वेळ शेतात घालवू लागला, कारण त्याच्यावर आता येणाऱ्या बाळाची जबाबदारी वाढणार होती. घरातली कामं करून मला थकायला व्हायचं आणि सगळं अंगानी अंग दुखायचं. त्या दिवशी पण माझी तीच अवस्था झाली होती. माझा नवरा अजून शेतातून घरी आलाच नव्हता. मी विचार केला की आज माझा दीर घरातच आहे, तर त्याच्याकडून मालिश करून घ्यावी. म्हणून मी त्याच्या खोलीत गेले. मला बघून त्याला थोडं अवघडल्यासारखं झालं. मी थोडा वेळ विचार करत राहिले की त्याला कसं सांगू, पण नंतर मी लाजेला बाजूला ठेवून त्याला म्हणाले, लाईट बंद करून माझी थोडा वेळ मालिश करशील का? पण हे ऐकताच तो उठला आणि त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तो म्हणाला, नाही वहिनी, प्लीज, माझ्याजवळ आता फक्त एकच माझ्या भावाचं नातं शिल्लक राहिलं आहे. मला हे नातं पण खराब करायचं नाही. प्लीज तुम्ही इथून जा. त्याचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं. मला तर माझे पाय पण जड झाल्यासारखे वाटत होते. तो मला काय समजला होता काय माहीत. मी माझ्या खोलीत आले आणि विचार करता करता माझा डोळा कधी लागला समजलंच नाही. पण माझ्या धीराने माझा वेगळा अर्थ का काढला होता? मी तर फक्त त्याला माझी मालिश करायला सांगितली होती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तो पुन्हा माघारी निघून गेला. काही दिवसांनी मला आणि आमच्या आजूबाजूंच्यांना एक अशी बातमी ऐकायला मिळाली जे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. त्या दिवशी गीताने सगळ्यांसमोर सांगितलं की तिला माझा दीर आवडत होता आणि तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं, म्हणून तिने त्याच्यावर खोटा आरोप केला होता. खरं तर ती त्याच्यावर प्रेम करत होती आणि माझा दीर तर एकदम सभ्य होता. त्याने तिला नकार दिला आणि समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण उलट गीतानेच त्याच्यावर आरोप केला की त्यामुळे नाईलाजाने का होईना तो तिच्याशी लग्न करेल. पण तसं झालं नाही. उलट या सगळ्यात तिचीच बदनामी झाली आणि आता तर तिला चांगली स्थळं पण येत नाहीत. आता एका जास्त वयाच्या माणसाचं तिच्यासाठी स्थळ आलं होतं आणि काही दिवसातच तिचं लग्न होऊन ती तिथून जाणार होती. सगळ्या आजूबाजूंच्या लोकांच्या मनात माझ्या धीराच्या बाबतीत जो गैरसमज झाला होता तो आता पूर्णपणे दूर झाला होता. पण मला मात्र एक प्रश्न बेचैन करत होता. तो म्हणजे त्या दिवशी जेव्हा मी माझ्या धीराला मालिश करायला लावली तेव्हा माझा धीर मला असं का बोलला होता? तो मला चुकीचं का समजला होता? हा विचार करून करून मला जणू वेड लागायची वेळ आली होती. पुन्हा काही दिवसांनी माझा धीर एका महिन्याच्या सुट्टीवर घरी आला, पण तो माझ्या नजरेला नजर देत नव्हता. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. आज पण माझा नवरा नेहमीप्रमाणे शेतात गेला होता आणि त्याला माघारी यायला उशीर होणार होता. मी माझ्या धीराला जेवण घेऊन त्याच्या खोलीत गेले, तर तो मला म्हणाला की मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. त्या दिवशी जे काही झालं त्यावर मी तुमची माफी मागतो. खरं तर गीतामुळे माझी मनस्थिती थोडी बिघडली होती. मला असं वाटत होतं की प्रत्येक बाई आता आरोप करेल, मला त्यासाठी दोषी ठरवेल आणि त्यामुळेच मग माझ्या तोंडातून नकळत तुमच्यासाठी ते शब्द निघाले. प्लीज त्यासाठी मला माफ करा. हे ऐकून मी एवढे दिवस ज्या चिंतेत होते त्यातून अगदी मुक्त झाल्यासारखं मला वाटलं. मी त्याला म्हणाले, मी तुझी अवस्था समजू शकते. मी तुझ्यावर रागवलेले नाही. हे ऐकून त्यालासुद्धा बरं वाटलं आणि मग तो निघून गेला. आता त्याने त्याच्याच ऑफिसमधल्या एका मुलीला पसंत केलं होतं आणि तिच्यासोबत लग्न करणार होता. आमचं त्या गोष्टीवर अजिबात काही म्हणणं नव्हतं. उलट आम्हाला आनंदच झाला होता की तो त्याच्या आयुष्यात खुश राहतोय. आम्ही त्याला परवानगी दिली.
पण त्याने एक अट ठेवली होती की जोपर्यंत मला मुलबाळ होत नाही तोपर्यंत तो लग्न करणार नाही. त्यानंतर काही महिन्यातच मला मुलगा झाला आणि काही दिवसांनी आम्ही माझ्या दिराच्या लग्नाची तारीख ठरवली. आता माझ्या दिराचं लग्न झालं आहे आणि तो खूप आनंदात आहे.